हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे सर्वांचे माझी छोट्याशा रेसिपी ब्लॉगमध्ये। आज आपण अहोंचा डब्बा याचा भाग दुसरा बघतोय। सगळ्यात आधी मी इथे एका पातेल्यामध्ये 1 वाटी पाणी गरम करत ठेवले। थोडेसे शेंगदाणे कढईमध्ये भाजून घेतलेत। आता अगदी थोडेसे खोबरे घ्यायचे, थोडंसंच घ्यायचे, खूप जास्त प्रमाणात खोबऱ्याचा वापर करायचा नाही। 1 चमचा धने, 1 चमचा तीळ, कढीपत्ता, लसूण पाकळ्या। आता हे आपल्याला हलकसं भाजून घ्यायचे। पाण्याला इथे उकळी आली, त्यामध्ये थोडेसे मीठ घातले आणि 1 वाटी यामध्ये बाजरीचं पीठ घालायचे। जेवढं पाणी घेतलं त्याच वाटीने मोजून 1 वाटी बाजरीचे पीठ घालायचं। पाण्याला उकळी आली की त्यामध्ये मी इथे हे बाजरीचे पीठ टाकून घेतलं। पण बाजरीचं पीठ घेताना हे वाटीमध्ये छान दाबून भरून घ्यायचं, हलक्या हाताने भरायचे नाही। आणि ते व्यवस्थित मिक्स करून घेतले। गॅस बंद केला आणि यावर आता झाकण ठेवायचं। हे हलकसं आपल्याला 1-2-3 मिनिटं भाजून घ्यायचंय। भाजून झाले की एका डिशमध्ये काढून घेऊयात। तोवर आता शेंगदाणे गार झाले, त्याचं वरचं साल निघेल इतपत मी इथे काढून घेतले। एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हे शेंगदाणे टाकून घ्यायचे आणि खोबऱ्याचं जे आपण हे खोबरं धन सुद्धा भाजून घेतलं होतं ते त्यात टाकून घेतले। आल्याचा तुकडा घातलाय, कोथिंबीरीच्या काड्या। मी इथे काळा मसाला इथे भाजीसाठी वापरणार आहे, 1.5 चमचा काळा मसाला, अगदी थोडंसं लाल तिखट, धनेपूड, हळद घातली, चवीनुसार मीठ घालायचं आणि आता हे मिक्सरला बारीक असे वाटून घेऊया। हे बघा मिक्सरला बारीक मी इथे वाटून घेतले, ते एका ताटामध्ये काढून घ्यायचे। वांगे मी इथे स्वच्छ धुवून घेतली आणि त्याचे काटे सुद्धा काढून घेतलेत आणि अशा पद्धतीने आपल्याला ही वांगे आता इथे कापून घ्यायचेत। आज आपण मसाला भरली वांगी बनवणार आहोत। अगदी साधी सोपी आणि झटपट बनवून तयार होते। सर्व वांगे मी इथे कापून घेतले। मसाल्यामध्ये अगदी थोडंसं तेल घालायचं आणि ते छान व्यवस्थित मिक्स करून घेतले। आता हा तयार करून घेतलेला मसाला सर्व वांग्यांमध्ये भरून घ्यायचा आहे। जर तुमच्याजवळ काळा मसाला नसेल तर तुम्ही घरगुती कुठलाही तुमच्याजवळ जो मसाला असेल तो तुम्ही इथे वापरू शकतात। सर्व मसाला मी इथे वांग्यांमध्ये आता भरून घेतला। कढईत 1 चमचालाही थोडेसेच कमी मी इथे तेल घातले। तेलाचा वापर कमीच करायचा आहे, कारण यामध्ये भरपूर शेंगदाणे घातलेले असतात आणि त्यामुळे भाजीला जास्त प्रमाणात तेल सुटते। आता मी इथे मोहरी, जिरं, हिंग टाकून घेतले आणि अगदी थोडेसे लाल तिखट सुद्धा घातले आणि यात आता हे वांगी सगळी टाकून घेऊयात। बाकीचा उरलेला मसाला आपण शेवटी घालणार आहोत। आता हे बघा व्यवस्थित मी इथे हे मिक्स करून घेतले आणि आता यामध्ये थोडेसे तिखट घातले, ते जळू नये यासाठी अगदी थोडेसे मी इथे पाणी घातले। 1-2 चमचे पाणी घालायचं आणि यावर आता झाकण ठेवायचे। झाकण ठेवून कमी आचेवर वांगे छान वाफवून घ्यायचे। तोवर आता मी इथे लसूणची चटणी बनवून घेते। 3 गड्ड्या घेतल्यात लसूणच्या, त्या निवडून घेतल्या आणि खलबत्त्यामध्ये सर्व लसूण मी इथे टाकून घेतलाय। तुम्ही हे मिक्सरमध्ये सुद्धा बारीक करून घेऊ शकता। आता त्यातच मसाले सुद्धा टाकून घ्यायचे। खूप जास्त बारीक नाही, अगदी थोडंसं जाडसरच मी इथे ओबडधोबड असा हा लसूण ठेचून घेतला। 1 चमचाभर लाल तिखट, 1 चमचा धनेपूड आणि अगदी थोडंसं जिरे घातलंय। चवीनुसार मीठ टाकून घेतले। एकदा हलकसं पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आणि यामध्येच आता थोडे पाणी घालूयात। चमच्याच्या साहाय्याने व्यवस्थित एकजीव करून घेऊया। छान मिक्स करून घेतले। अगदी झटपट आणि छान चविष्ट अशी ही लसणची चटणी तयार होते। एकदा नक्की बनवून बघा। आता हे बघा वांगे सुद्धा आपले छान वाफवून झालेत। छान त्याला एकदा मिक्स करून घ्यायचं आणि जो मसाला उरलेला होता तो सर्व यामध्ये आता टाकून घेऊयात। एकदा तो छान मिनिटभर परतवून घ्यायचा। मसाला व्यवस्थित परतवून घेतला। आता यामध्ये गरम पाणी करून घातले। 1 ते 1.5 ग्लास इतके गरम पाणी करून घालायचे। जर तुम्हाला थोडीशी पातळ भाजी करायची असेल तर पाण्याचं प्रमाण अजून अर्धा ग्लास तुम्ही इथे वाढवू शकता। मी हे टिफिनसाठी भाजी बनवते त्यामुळे पाणी थोडेसे कमीच घालणार आहे। आता हे बघा चटणीला सुद्धा फोडणी देऊन घेऊयात। थोडेसे तेल घातले, त्यात जिरं घालायचं
आणि तयार करून ठेचून घेतलेलं सर्व लसूण त्यात टाकून घेतला आणि कमी आचेवर एक 2-3 मिनिटं छान हे परतवून घ्यायचं। तेल सुटेपर्यंत त्याला छान मी इथे परतवून घेतले आणि त्यानंतर यात अर्धी वाटी पाणी घातलं आणि 1 चमचाभर दाण्याचं कूट घालायचं। बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची आणि एकदा व्यवस्थित मिक्स करून घेतले आणि कमी आचेवर पुन्हा एक 3-4 मिनिटं आपल्याला ही छान चटणी उकळवून घ्यायची आहे। मी दुसऱ्या गॅसवरती शिफ्ट करते। आता भाकरी आपण इथे करायला घेऊयात। आपण सुरुवातीलाच हे भाकरीचं कणिक उकडवून घेतलं होतं, म्हणजे फक्त गरम पाण्यामध्ये ते व्यवस्थित मिक्स करून झाकून ठेवलं होतं। भाजी आणि चटणी होईपर्यंत ते छान व्यवस्थित आता इथे मुरलं गेलंय आणि पूर्णपणे थंड झालंय। आता गार झाल्यानंतर हे बघा ते छान इथे मी व्यवस्थित मळून घेतलं। फक्त पाण्याची आणि पिठाची क्वांटिटी ही समप्रमाणात घ्यायची आहे। पाणी 1 वाटी घेतलं तर 1 वाटी छान घट्ट दाबून असं त्यामध्ये पीठ घ्यायचं आणि तेवढं पीठ यामध्ये घातलं। मग त्याचे 3 एकसारख्या आकाराचे मी इथे गोळे करून घेतले। आता चटणी पण बघा एक 2-3 मिनिटं मी इथे उकळून घेतली। आता याचा गॅस बंद करूयात आणि वांगी सुद्धा बघून घेऊयात शिजलीत की नाही। एकदा व्यवस्थित हलवून घ्यायचं आणि बऱ्यापैकी इथे वांगी शिजली आहेत, पण अजून थोडंसं मला पातळ हा रस्सा वाटतोय, म्हणून अगदी थोडंसं मी इथे यावर झाकण ठेवणार आहे। एक 2-3 मिनिटं पुन्हा भाजी म्हणजे त्याचा रस्सा थोडासा कमी होईल। आता तोवर आहे बघा मी इथे भाकरी करून घेते। ज्यांना भाकरी थापता येत नाही त्यांच्यासाठी सुद्धा तुम्ही अशा पद्धतीने टिफिनसाठीच नाही तर घरी सुद्धा अशा पद्धतीने या भाकरी बनवून घेऊ शकतात आणि हिवाळ्यामध्ये बाजरीची भाकरी तर खाल्लीच पाहिजे। आता हे बघा पिठाचा गोळा मी कोरड्या पिठामध्ये घोळवून घेतला आणि अगदी हलक्या हाताने आपल्याला ही बाजरीची चपाती म्हणू शकता तुम्ही किंवा ही बाजरीची आता भाकरी आपण लाटून घेऊयात। अगदी हलक्या हाताने गोलाकार फिरवत लाटून घ्यायची आहे। कडेला छान पातळ लाटून घेतली, खूप जास्त जाडसर सुद्धा ठेवायची नाही। आणि बघू शकता लाटताना कुठेही भाकरीला इथे चिरा गेलेल्या नाहीयेत, मस्त पातळ अशी भाकरी लाटून झाली आहे। आता तवा व्यवस्थित गरम करून घेतला, त्यावर आता भाकरी टाकून घेतली आहे। भाकरी हलकीशी थोडी भाजून झाली की लगेच उलटी करायची आणि दुसरी बाजू आता खालची व्यवस्थित भाजून घ्यायची गोलाकार फिरवत। हे बघा किंवा तुम्ही इथे कपड्याचा वापर करू शकता, कापडाने गोलाकार फिरवायचं। बघू शकता मस्त टम्म अशी भाकरी फुगते। मस्त तसे हे बाजरीचे तुम्ही फुलके सुद्धा याला म्हणू शकता, छान असे तयार होतात आणि दिवसभर मस्त मऊसूत राहतात। सकाळी बनवलेले संध्याकाळपर्यंत सुद्धा छान मऊसूत हे बाजरीचे फुलके राहतात। मस्तच। आता याला थोडंसं मी इथे तूप लावून घेते, दोन्ही बाजूंनी छान तूप लावून हे भाजून घेऊयात। कारण आपल्याला हे टिफिनसाठी द्यायचं आहे, म्हणजे ते छान मऊसूत राहतील। फुलका भाजून झाला तो आता एका जाळीवर काढून घ्यायचा, म्हणजे त्याची वाफ रिलीज होईल। तोवर आता मी बाकीचे सुद्धा फुलके इथे लाटून घेते। मस्त झणझणीत अशी मसाला वांगी, त्यासोबत लसूणची चटणी आणि बाजरीची भाकरी, 1 नंबर बेत तयार होतो। एकदा नक्की ट्राय करून बघा आणि झटपट तयार होतो, खूप जास्त वेळ सुद्धा लागत नाही। आता सारख्याच पद्धतीने मी तिन्ही पण बाजरीची भाकरी किंवा फुलके किंवा चपाती मी इथे लाटून घेतली। आता शेवटची भाकरी भाजते तोवर बाकीचा किचनवरचा पसारा लगेचच आवरून घ्यायचा, म्हणजे किचनवर जास्त पसारा देखील दिसत नाही। अगदी कमी वेळात आणि झटपट असा आपला हा टिफिन तयार होतो। तुम्ही तुमच्या आऊंसाठी आज टिफिनला काय दिले ते सुद्धा कमेंट करून आज मला सांगा आणि कशा वाटतायत तुम्हाला ही सिरीज किंवा ह्या रेसिपीज ते सुद्धा कमेंट करून सांगा। आणि प्लीज व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। आता वांगी सुद्धा आपली इथे व्यवस्थित शिजलीत, मी गॅस बंद केलाय आणि फुलकेही व्यवस्थित भाजून झाली, ती एका जाळीवर काढून ठेवली आहेत। आता एक भाजी, चटणी आणि फुलके छान गार झाले की त्यानंतर आता डब्यामध्ये भरायला घेऊयात। चटणी बघा मस्त तेल सुटलंय आणि छानच अशी तयार झाली आहे। ही चटणी 3-4 दिवस सुद्धा छान टिकते।
आणि भाजी आपली व्यवस्थित झाली आहे मस्तच। जर तुम्हाला भाजी अजून पातळ हवी असेल तर यात पाण्याचं प्रमाण वाढवू शकता। आता हे बघा वांगे शिजलेत की नाही ते चमच्याने चेक करून घ्यायचं। वांगे सुद्धा व्यवस्थित शिजली आहेत। आता सर्वात शेवटी यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊयात। आणि आता पूर्णपणे थंड झाले की त्यानंतर आता टिफिन भरायला घेऊयात। हे बघा मी तुम्हाला फुलका किंवा ही बाजरीची भाकरी दाखवते, छान मऊसूत झाली आहे आणि अशीच ही दिवसभर सुद्धा अशीच मऊसूत ही भाकरी राहते। आता मी इथे फॉईल पेपरमध्ये ह्या भाकरी ठेवून घेते, छान रॅप करून द्यायच्या म्हणजे त्या छान मऊसूत राहतात। चटणी ही एका डब्यामध्ये मी इथे टाकून घेते। चटणी 3-4 दिवस सुद्धा छान टिकते, म्हणून तुम्ही ती साठवून सुद्धा ठेवू शकतात। आणि वांग्याची भाजी आपली मस्तच अशी तयार झाली आहे। कशी वाटली ही आजची टिफिन रेसिपी ते कमेंट करून कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा। अशाच सोप्या रेसिपीज पाहण्यासाठी फॅमिली रेसिपीजला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच एका मस्त आणि साध्या सोप्या रेसिपीसोबत। तोपर्यंत धन्यवाद।